महाविकास आघाडीकडे जागा वाटपाचे दोन फॉर्म्युले, वंचित शिवाय 22-16-10 तर वंचितसह 20-15-9-4 असा फॉर्म्युला। हातकणंगल्यात राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत। आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। पारवेंना रामटेकमधून उमेदवार मिळणार का याकडे लक्ष। विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत। माढा, सोलापूर, बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। गिरीश महाजनांकडून मोहिते पाटलांची मनधरणी। विजय शिवतारे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। अजित पवारांविरोधात सख्खाभाऊ मैदानात। शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका। शेतकऱ्याला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। मतदारसंघात 4 सभा होणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित। निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर। भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस। विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट। यवतमाळ, अमरावती, नागपूर, अकोल्यात वादळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान। स्मृती मंदानाच्या आरसीबी संघाला वुमन्स प्रीमियर लीगचं विजेतेपद। अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।